रिलेशनशिपची सुरुवात सहसा खूप सुंदर आणि उत्साहाने भरलेली असते. सुरुवातीच्या काळात एकमेकांशी बोलणं, भेटणं, वेळ घालवणं ह्यामध्ये खूप आनंद वाटतो. प्रत्येक छोट्या गोष्टीतही खासपणा वाटतो. पण जसजसा वेळ जातो तसतसं ते नातं हळूहळू सवयीचं बनत जातं. रोज बोलणं, एकमेकांची उपस्थिती आणि एकत्र असणं हे इतकं नॉर्मल होतं की त्या नात्यातील खरी भावना कधीकधी मागे पडते. अनेक वेळा कपल्स एकत्र राहतात कारण त्यांना एकमेकांची सवय झालेली असते. एकटं राहण्याची भीती, आयुष्यात अचानक बदल होण्याची भीती किंवा इतकी वर्ष एकत्र आहोत म्हणून नातं सोडणं कठीण वाटतं. त्यामुळे ते नातं चालू राहतं, पण त्या नात्यात आधीसारखा आनंद आणि उत्साह राहिलेला असतोच असं नाही. कधीकधी लोक स्वतःलाच हा प्रश्न विचारायला घाबरतात की आपण खरंच या नात्यात आनंदी आहोत का? कारण त्या प्रश्नाचं उत्तर कदाचित अस्वस्थ करणारं असू शकतं. समाज काय म्हणेल, कुटुंबाची अपेक्षा किंवा लोकांची मतं ह्यामुळेही अनेक जण आपली खरी भावना व्यक्त करत नाहीत. त्यामुळे बाहेरून सगळं ठीक दिसत असलं तरी आतून मात्र मनात अनेक प्रश्न असतात. खरं तर कोणत्याही नात्यात फक्त सवय किंवा जबाबदारी नसून आनंद, समजूतदारपणा आणि एकमेकांबद्दलचा आदर असणं खूप महत्त्वाचं असतं. नातं टिकवण्यासाठी दोघांनीही मनापासून प्रयत्न करणं गरजेचं असतं. म्हणूनच कधीकधी स्वतःला प्रामाणिकपणे विचारणं गरजेचं असतं की आपण खरंच आनंदी आहोत की फक्त सवयीमुळे त्या नात्यात राहतो आहोत.